एका बस स्थानकामध्ये एका बस स्टँडवर एक 25 वर्षीय महिला आणि तिच्यासोबत एक तरुण होता। हे दोघं जण बस स्टँडवर थांबलेले होते। वेळ थोडी संध्याकाळची झालेली होती। त्यांना एका ठिकाणी जायचं होतं, पण मात्र बस लागत नव्हती। मग त्या ठिकाणी थोड्याच वेळात एक पोलीस कॉन्स्टेबल येतो आणि ती जी महिला आहे तिच्यासोबत जो तरुण आहे या दोघांना विचारतो, तुम्हाला नेमकं कुठं जायचंय, तुम्ही कोण आहात, चेहऱ्यावरून तर तुम्ही चोर दिसताय, चला गाडीत बसा असं म्हणून एका गाडीमध्ये बसवतो आणि ती गाडी निर्जन स्थळी नेतो आणि ती जी महिला आहे त्या महिलेबरोबर जबरदस्ती करतो। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये घडलेली। भूम तालुक्यातील आष्टीवाडी जे परिसर आहे, आष्टावाडा परिसर आहे, त्याच परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि येथील एका बस स्थानकावर एक 25 वर्षीय ऊसतोड कामगार महिला आणि तिचा दीर असे दोघं जण बस स्टँडवर थांबलेले होते। आता त्यांना बार्शीकडे जायचं होतं, पण मात्र बस न लागल्यामुळे ते बस स्थानकामध्येच बसून राहिलेले होते। आता काही वेळानं त्या ठिकाणी जवळच्या पोलीस स्टेशनमधला एक पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आला आणि ती जी महिला आहे तिच्यासोबत जो तरुण आहे त्या महिलेचा दीर आहे, या दोघांकडे चौकशी करू लागला। कुठून आला आहात, कुठं जायचंय, कुठं जाणार आहात, तुमचं नाव काय आहे, चेहऱ्यावरून तर तुम्ही चोर दिसतात, चला गाडीत बसा, तुम्हाला मी घेऊन जातो असं म्हणून तो जो पोलीस कॉन्स्टेबल आहे त्या महिलेला आणि तिच्यासोबत असणाऱ्या सहकार्याला घेऊन एका प्रायव्हेट गाडीमध्ये गेला। त्या गाडीमध्ये बसवलं आणि गाडीमध्ये बसवल्यानंतर सांगितलं की चला तुमच्याकडे जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम काढा, नाहीतर तुमच्यावर कारवाई करेल। आता ते जे दोघं जण जोडपं होतं त्यांनी या पोलीस कॉन्स्टेबलला 10,000 रुपयाची रक्कमसुद्धा दिली आणि नंतर या पोलीस कॉन्स्टेबलने आणि तो जो गाडीचा चालक होता या दोघा जणांनी गाडी निर्जन स्थळी नेली, आष्टावाडा शिवारात नेली आणि त्या ठिकाणी नेऊन त्या महिलेवर दोघा जणांनी जबरदस्ती केली। आता त्या महिलेवर जबरदस्ती झाल्यानंतर त्या महिलेनं तात्काळ लगेचच भूमचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्या जो पोलीस कॉन्स्टेबल आहे त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला आणि तो जो सहकारी आरोपी होता गाडी चालक त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। भूम पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती घेऊन चौकशी करून तो जो पोलीस कॉन्स्टेबल आहे त्याला सुद्धा ताब्यात घेतलं, त्याला सुद्धा अटक केलेली आहे। आता या संपूर्ण घटनेचा तपास भूम पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करतच आहेत। ह्या संपूर्ण घटनेमधून अजून काय समोर येतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। पण जर आपण पाहिलं तर या घटनेमध्ये रक्षकच भक्षक झाला। तो रक्षक अनेकांचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतो, पण मात्र त्या महिलेनं त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळं धाराशिव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ होत आहे, खळबळ व्यक्त केली जात आहे आणि त्या पोलिसांवर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी होत आहे। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। त्यामुळं अशाच पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्यापासून सावध राहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला सुद्धा ऑन करा, म्हणजे व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।